तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही माहिती असणार आहे त्या विधवा महिलांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर इथे असणार आहे. कारण की मित्रांनो, आता विधवा महिलांना प्रत्येक वर्षाला 24,000 रुपयाचा आर्थिक लाभ येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भेटणार आहे. तर त्याच योजनेबद्दलची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं या योजनेसाठी कोणत्या विधवा महिला अर्ज करू शकतात, अर्ज कुठे करावे लागेल, आवश्यक पात्रता काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणते लागतील, याबद्दलची A to Z डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि असंच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या योजनेचं नाव आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना आर्थिक सहाय्यता. तर या योजनेअंतर्गत मित्रांनो, जे काही बांधकाम कामगारांच्या महिला असणार आहे त्यांना बांधकाम कामगारांतर्गत जे काही योजना असणार आहे त्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ इथे दिला जाणार आहे. तर तो कशा प्रकारे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे विधवा किंवा नोंदणीकृत बांधकाम कामगार विधुरांसाठी आर्थिक सहाय्य योजने ते राबवली जाते. या योजनेअंतर्गत नोकरीच्या काळात नोंदणीकृत कामगाराचा जर मृत्यू झाला किंवा विधवा झाली तर 5 वर्षापर्यंत 24,000 रुपये प्रत्येक वर्षाला इथे आर्थिक मदत इथे केली जाणार आहे. नक्कीच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या विधवा महिलांसाठी नक्की फायदेशीर असू शकते. या योजनेचा फायदा काय, तर विधुराला 5 वर्षापर्यंत वार्षिक 24,000 रुपयाची आर्थिक मदत इथे केली जाते. जे काही विधवा महिला असेल किंवा विधुराला असेल अशांना 5 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला 24,000 रुपये आर्थिक मदत इथे या योजनेअंतर्गत केली जाते. तर यासाठी काय आवश्यक पात्रता आहे, तर पात्रता काय आहे, अर्जदार मृत बांधकाम कामगाराची विधवा किंवा विधुर असावी. मृत कामगार महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असावा. अशा प्रकारे 2 कॅटेगरीमध्ये पात्रता इथे दिलेली. या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. यासाठी काय आवश्यक कागदपत्रे पण दिली, तर ती कागदपत्रे कोणती, इथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, ही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणाचे ओळखपत्र, बँक पासबुक, मृत्यू प्रमाणपत्र आणि निवासाचा पुरावा. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्हाला ते लागणार आहे. यामध्ये अशा प्रकारे जवळपास 5 ते 6 डॉक्युमेंट इथे मॅन्डेटरी दिलेले आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर मित्रांनो तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विधवा किंवा विधुरांना आर्थिक सहाय्यता या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता. आता सर्वांना प्रश्न पडला असेल, नेमकं या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे. तर अर्ज करण्याची प्रोसेस पण मित्रांनो खूप सोपी इथे ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर इच्छुक अर्जदार इथे जो काही ॲप्लिकेशन फॉर्म मी तुम्हाला दाखवणार आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ आर्थिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अशा प्रकारे फॉर्म दिलेला आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायची, याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर याची प्रिंटआउट काढा आणि हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला अगदी काळजीपूर्वक फिलअप करायचा आहे. ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती झाली, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँकेचा तपशील, जे काय आवश्यक डॉक्युमेंट असतील त्याच्यासमोर टिक मार्क करणे, ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा त्या योजनेच्या समोर टिक मार्क करणे, हे संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे. तुमची सिग्नेचर वगैरे हे संपूर्ण डॉक्युमेंट फिलअप करून तुम्हाला तुमचं जे काही आपलं महाराष्ट्र इमारत व कामगार मंडळ असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज सबमिट करायचा आहे. जे काही मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट यासोबत आवश्यक ॲड करायचे. योग्य स्वाक्षरी करून सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता. अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.